ओके ठीक आहे मुलांनो. लास्ट लेक्चर 1.1 क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट केला होता. त्यातलं एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला दिलं होतं. एक्झाम्पल नंबर 4 भरपूर जणांनी ट्राय केलेलं आहे आणि आन्सर पण टाकलेलं आहे, ते बरोबर पण आहे. एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 अपॉन एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3. रेकॉर्डिंग चालू आहे. ओके सगळ्यात पहिले सोल्युशन. होमवर्क दिलेलं एक्झाम्पल होतं. लेट y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 अपॉन एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3. ओके, न्यूमरेटर मध्ये एक्स आहे, डिनॉमिनेटर मध्ये एक्स आहे, दोघांमध्ये एक्स आहे. मग वापरायचा क्वोशंट रूल. मग पहिले सर्वात पहिले डिफरन्शिएशन घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सर्वात पहिले वाय डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू d dx of x cube minus 5 bracket raised to 5 upon x cube plus 3 bracket cube. न्यूमरेटर मध्ये सुद्धा x आहे, डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा x आहे. मग इथं वापरायचा क्वोशंट रूल. क्वोशंट रूल कसा वापरणार? therefore dy by dx. सर्वात पहिले डिनॉमिनेटर ऍज इट इज x cube plus 3x cube into derivative of x cube minus 5 bracket raised to 5 minus. आता पहिले डिनॉमिनेटर ऍज इट इज ठेवला, न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह घेतला, तर मायनस. आता न्यूमरेटर ऍज इट इज ठेवा इंटू डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्या. अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करा. ओके, काय वापरलंय? युझिंग क्वोशंट रूल. युझिंग क्वोशंट रूल होमवर्कचं एक्झाम्पल आहे बाळांनो. dy बाय dx. परत पहिले एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू, तुम्हाला हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. इथे हे जे आहे हे इनर फंक्शन, आउटरला 5 आहे, मग रेस टू 5 आहे. मग काय करणार? तर पॉवर मल्टिप्लायला घेणार, ब्रॅकेटचा पॉवर 1 ने कमी करणार, इंटू परत त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5 मायनस. सेम उद्योग इकडे. सर्वात पहिले जो ब्रॅकेट ऍज इट इज ठेवला तो आहे आताच इंटू. आता बघा इथे परत तुम्हाला हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. जर इथे नीट पाहिलं तर ही तुमची इनर फंक्शन आहे, आतला फंक्शन. आउटरला पॉवरला 3 आहे, पॉवरला 3 आहे. डेरिव्हेटिव्ह कसा घेणार?
3 घ्यायचा मल्टिप्लायला, पॉवर 1 ने कमी करायचा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट. ओके, अपॉन इथे स्क्वेअर म्हणजे पॉवरचा पॉवर आलाय, पॉवरचे आपण काय करतो मल्टिप्लिकेशन, 1³ + 3, इथे वरती होईल 3 × 2 6. ओके, सिन्स कोणता रूल वापरला, सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x⁻n) फॉर्म्युला लिहा. आता इथे फक्त न्यूमरेटरला हा जो 5 आहे हा पुढे घेतो मी, हे ब्रॅकेट ऍडजस्ट करून लिहितो. हा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा दोन्ही टर्मचा आहे, मग सेपरेट करता येईल. इथे पण हा 3 जो आहे हा पुढे घेता येईल, हे ब्रॅकेट व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या. आणि हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो दोघांचा पण आहे. मग जर सेपरेशन प्रॉपरली केलं तर मला कसं वाटेल, dy/dx, खाली लिहितो एक स्टेप, परत पुरणार नाही जागा, dy/dx इज इक्वल टू 5 x³ + 3 ब्रॅकेट क्यूब इंटू x³ - 5 ब्रॅकेट रेज टू 4 इंटू हे झाला फक्त पुढच्या टर्म, बरोबर आहे. ज्या डेरिव्हेटिव्ह x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² - 5 चा डेरिव्हेटिव्ह 0. डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायची स्टेप आहे ना आपण यापूर्वी, आताशी घेत नाही मी, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकतो तिथे. ओके, मायनस तो 3 आला पुढे, x³ - 5 ब्रॅकेट रेज टू 5 इंटू x³ + 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन x³ + 3 ब्रॅकेट रेज टू 6. बोला, डेरिव्हेटिव्ह घेऊन झाला. आता मला सिम्प्लिफाय करायचं आहे. मग सर पहिले हा 0 लिहिला काय किंवा नाही लिहिला तरी काय फरक पडणार आहे का मुलांनो? अरे पडणार आहे का? मग फक्त नेक्स्ट स्टेपला तो सिम्प्लिफाय करतो ते 0 लिहित नाही, फक्त dy/dx 5 इंटू x³ + 3 ब्रॅकेट क्यूब इंटू x³ - 5 ब्रॅकेट रेज टू 4 इंटू 3x² - 3 इंटू x³ - 5 ब्रॅकेट रेज टू 5 इंटू x³ + 3 इंटू 3x². अपॉन x³ + 3 ब्रॅकेट रेज टू 6. बरोबर आहे का? फक्त 0 लिहिलं नाही. इथे जो 0 होता ना तो 0 फक्त लिहिला नाही. आता मला न्यूमरेटरचे 2 टर्म्स पहा, ही फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म. काय काय कॉमन निघतं ते कॉमन घ्या. सर्वात पहिले 3x² इथे पण आहे, 3x² इथे पण आहे. मग दोन्ही टर्म मधनं मी 3x² कॉमन काढला इंटू
इथे एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट क्यूब आहे, इथे एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, बरोबर आहे. मग इथे 3 वेळा आलाय ब्रॅकेट, तिथे 2दा आलाय, मग मिनिमम कोणता आहे? एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4 आहे, इथं ब्रॅकेट रेस टू 5 आहे, मग यातला मिनिमम एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4. हे सगळं काढलं कॉमन. हे सगळं कॉमन काढल्यानंतर पहिल्या टर्म मध्ये काय उरला? पहिल्या टर्म मध्ये हा 5 उरला, बरोबर आहे, बरोबर आहे. एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 चे 2 ब्रॅकेट बाहेर गेलेले, इथे 3 ब्रॅकेट होते, 2 ब्रॅकेट आपण कॉमन घेतले, मग राहिला एकच ब्रॅकेट, कोणता? एक्स क्यूब प्लस 3. बाकी एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4 कॉमन गेलाय, एक्स स्क्वेअर कॉमन गेलाय, विषय संपला. -3 एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 आहे, ऑर्डिन 4 ब्रॅकेट तर कॉमन गेलेला आहे, उरला एकच ब्रॅकेट, म्हणजे कोणता? एक्स क्यूब मायनस 5 आणि बाकी सगळं कॉमन घेतलेलं आहे अपॉन एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 6. अडचण? ओके. आता बघा हे 2 आणि ते 6 आहे, 6 ब्रॅकेट आहेत, 3 हे 2 होते, यातले 6, हे 6 मधले 2 गेले, किती उरतील? 4. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर इंटू एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4 इंटू, इथे आपण असं करूया 5 ने या दोघांना मल्टिप्लाय करून, -3 ने सुद्धा दोघांना मल्टिप्लाय करून, 5 ने मल्टिप्लाय केलं तर किती होईल? 5x क्यूब मायनस प्लस 15 मायनस 3x स्क्वेअर प्लस 15, बरोबर ना? 3 ने मल्टिप्लाय करायचं ना, सॉरी द क्यूब. ओके, अपॉन एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. ओके, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर इंटू एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4. करा हे सिम्प्लिफाय. 5 मायनस 3 15 प्लस 15 30 अपॉन एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. आता ह्या ब्रॅकेट मधनं भावांनो 2 कॉमन निघल पा, म्हणजेच मला हे dy बाय dx आपली ताई 3x स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4 इंटू 2 एक्स क्यूब प्लस 15, इथं 2 कॉमन काढला, अपॉन एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4 आणि लास्ट हा 2 पुढे जर घेतला तर 3 इंटू 2 किती होऊन जाईल? 6. Therefore final answer dy by dx is equal to 6x square into x cube minus 5 bracket raised to 4 into x cube plus 15 upon x cube plus 3 bracket raised to 4. हे एक्झाम्पल काल होमवर्कला दिलं होतं, भरपूर जणांनी सॉल्व्ह केलं, पण डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर
त्यांनी सिम्प्लिफिकेशन जास्त नाही केलं. काही मी तो डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये जो ब्रॅकेट आहे ना, x3 ब्रॅकेट स्क्वेअर होता, तो कॅन्सल नाही केला फक्त, आणि तसंच इथपर्यंत आले. फक्त जो ब्रॅकेट एक एक्स्ट्रा राहिला, त्याच्यानंतर स्टेप वगैरे कॅन्सल केला तरी चालेल. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. बाळांना थोडेसे एक्झाम्पल मोठे होत चाललेले, अशा कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत. शांत डोक्याने जर सोडवलं तर चुकत नाही काही. एक्झाम्पल समजलंय? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. आणि होमवर्क जल्दी ट्राय करत जा बाळांनो घरी. उगाच निष्कारण ते स्टेटस ठेवण्यात वगैरे टाइमपास नाही करायचं. रोज प्रत्येकाचे 2-2, 3-3 स्टेटस पडेल असं आणि काही विशेष नसेल त्याच्यामध्ये. त्यापेक्षा एक एक्झाम्पल सॉल्व करा ना. 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब. कोणताच ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला न वापरता डायरेक्ट प्रॉडक्ट रूल यूज करा. डेरिव्हेटिव्हचा सॉल्व करायला सुरुवात करा. चला, प्रॉडक्ट रूल यूज करा. बोर्ड तोपर्यंत वेळ दिलेला आहे. प्रॉडक्ट रूल यूज करा. हे क्वोशंट रूल, प्रॉडक्ट रूल यांचे एक्झाम्पल 11th ला होते. ते सेपरेट स्टडीला नाहीये. तुम्हाला फक्त यूज करायचे डायरेक्टली. रूल माहीत असेल तर डायरेक्ट यूज करता येतोय. ओके, घ्या डेरिव्हेटिव्ह. इथे पाहत नाही वाचायचं. आपलं काम फक्त वया भरवा रद्दी वाढवा असं नाहीये. सॉल्व करून पहा. चुकलं तर चुकू द्या, चुकल्याने काही फरक पडणार नाही. तुमच्या मनात जी भीती ना की आमचा आन्सर चुकल, चुकलं चुकू द्या, चुकल्याने काय फरक पडतोय. पण हा, काय चुकतंय हे जर समजलं तर मला लक्षात ठेवा, ती चूक किती होईल एक्झामला नाही होणार परत तरी. चुकले तर चुकू द्या. परत इतके एक्झाम्पल आल्यानंतर बाळांनो तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता आलाच पाहिजे. नसेल येत याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी काहीतरी गणमण झाली. मग तुम्हाला सगळे जुने लेक्चर रिपीट पहा. पण जर डेरिव्हेटिव्ह ह्या स्टेप पर्यंत येत नसेल तर समजून घ्यायचा प्रयत्न करा. रेकॉर्डिंग लेक्चर रिपीट ऐका ते लेक्चर. सोल्युशन लेट y इज इक्वल टू. बाळांनो प्रत्येकाला डिफरन्शिएशन जमलंच पाहिजे. जर नसेल जमत तर क्लास लावून काहीच फायदा नाहीये. आणि इतकं एक्सप्लेन करून जर येत नसेल तर सांगतोय परत सरळ मॅथ्स सोडून द्या, जिओग्राफी घ्या. कारण की मग त्याच्या पुढे फ्युचरमध्ये जर आज डेरिव्हेटिव्ह जमले नाही तर बाळांनो पुढे फ्युचरमध्ये मॅथ्स ठेवता पण येणार नाही तुम्हाला. कारण पुढे कंटिन्यू हेच आहे, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन.
ओके, याचं घ्यायचं आहे मला डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सर्वात पहिले वायचा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equals to dx of 1 plus sin square x bracket square into 1 plus cos square x bracket cube. ओके, दोन फंक्शनचं बाळांनो झालं मल्टिप्लिकेशन. वापरायचा प्रॉडक्ट रूल. कसा वापरणार? देअरफॉर dy by dx इज इक्वल, सर्वात पहिले फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन आहे. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस नंतर सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ओके, काय वापरलाय? युझिंग प्रॉडक्ट रूल. बरोबर आहे. ओके बघा, आता दोन डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. पहिला डेरिव्हेटिव्ह हा घ्यायचा आहे, दुसरा डेरिव्हेटिव्ह हा घ्यायचा आहे. इथे हे इनर फंक्शन आहे, आउटर फंक्शनला पॉवर आहे. इथं पण हे इनर फंक्शन आहे, आउटर फंक्शनला पॉवर आहे. दोन टर्म आहे, दोन टर्म दोन लाईनिंग मध्ये आन्सर घेत होता. म्हणजे एका लाईन मध्ये सरळ आन्सर न लिहिता dy by dx इज इक्वल, सर पहिले जी ऍज इट इज ठेवलेली टर्म आहे कोणती ती? 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मला सांगा आउटर फंक्शन कोणतं आहे रे? ते क्यूब. बरोबर आहे. मग पॉवरला नंबर असेल तर आपण तो नंबर मल्टिप्लायला घेतो, ब्रॅकेटचा पॉवर एकने कमी करतो, म्हणजे काय होईल? 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू, आता हा झाला फक्त त्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह, ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह बाकी ना पुढे. मग इंटू काय होणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट, ब्रॅकेट काय आहे? 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. अडचण? अडचण? ओके, हे झालं फक्त पहिल्या टर्म बद्दल. प्लस दुसऱ्या टर्म मध्ये जी ऍज इट इज ठेवलेली टर्म आहे ती आहे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब इंटू, इथे बघा पॉवरला 2 ही आउटर फंक्शन आहे. मग काय करणार? तो 2 घेणार मल्टिप्लायला, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा पॉवर एकने कमी करायचा, म्हणजे 2 होता तो 1 झाला. आता तो 1 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी काय फरक पडणार नाही. इंटू डीडीएक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणाचा? त्या ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. अडचण बोला बरं. ओके, सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला? डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉर्म्युलेशन सांगा चला. लिहिणार नाही चला मी तोपर्यंत. एफ ऑफ एक्स रेस टू एन आणि मग राईट साइड तुम्ही लिहायची. फॉर्म्युले कंपल्सरी लिहायची.
स्वतःला अतिशहाणं समजून फॉर्म्युले लिहायचे नाही असं करू नका. लक्षात घ्या, 8वं ते 9वं वर्ष आहे, प्रत्येक वर्षी 2-2 बॅचेस सकाळी संध्याकाळी, म्हणजे जवळजवळ हा सिलेबस 17 ते 18 वेळा सोडवलेला आहे आतापर्यंत. तरी सुद्धा मी प्रत्येक वेळेस फॉर्म्युला मी लिहिलाय. तुम्ही तर काही एक एक्झाम्पल 17-18 सोडवलंय का अजून? असं एक एक्झाम्पल आहे तुमच्याकडे, तुम्ही एक सिंपल एक्झाम्पल घेऊन ते सुद्धा सोडवलेलं नसणार आहे. एवढा सोडवला असं सुद्धा मला मी फॉर्म्युले रिपीट लिहितोय कारण की ते फॉर्म्युले लक्षात राहावे. मी जरी एक वर्ष फॉर्म्युले लिहिले तरी पुढच्या वर्षी मी फॉर्म्युले लिहू शकतो. तुमचं तर काय, तुम्ही एकदा लिहिलं नाही ना, तुम्ही एक्झामला 100% विसरून जाता. तर फॉर्म्युले लिहित चला, इथं पाठ होतात फॉर्म्युले. आणि फॉर्म्युले पाठ करायची मेथड पण हीच, ती लिस्ट करायची, ते फॉर्म्युले बाजूला घ्यायचे, ते पाठ करत बसायचे. आता मॅथ्सचे फॉर्म्युले पाठ नाही करते, एक्झाम्पल मध्ये लिहा, ऑटोमॅटिक पाठ होऊन जातो. ओके, पहिली टर्म 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू तो 3 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे हा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स डायरेक्ट घेऊ. ओके, इकडे वावर का आता हा डेरिव्हेटिव्ह, हा याला पण आहे आणि याला पण, मान्य आहे का? मग सर्वात पहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 चा डेरिव्हेटिव्ह किती? 0 प्लस आता हा जो आहे कॉस स्क्वेअर एक्स, ऍक्च्युली आता आहे कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे. आणि लिहायला ते अडचण नाही देऊ म्हणून आपण कॉस स्क्वेअर एक्स लिहितो, बरोबर आहे. मग मला सांगा, इथे इनर फंक्शन कॉस आहे आणि आउटर फंक्शन स्क्वेअर आहे. मग स्क्वेअर आला, या बाबा x आला, डेरिव्हेटिव्ह कसा घेणार? 2 इंटू एफ ऑफ एक्स रेस टू 1 लिहायची गरज, अरे आहे का रेस टू 1 लिहायची गरज? इंटू अजूनही डेरिव्हेटिव्ह बाकीच आहे, आउटर फंक्शनचा पॉवर 2 चा डेरिव्हेटिव्ह घेतला, बरोबर आहे आपण हा. अरे बरोबर का, हा कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला फक्त, पण कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टिप्लाय करावा लागेल मग, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. अडचण बोला बरं, अडचण आली असेल तर परत नेक्स्ट स्टेप पाहून घ्या. जर वरची स्टेप समज खालची वर स्टेप सेम आहे, फक्त पाहून घ्या चेंज काय होतं. 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब इंटू 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स, हे डेरिव्हेटिव्ह घेतलेला पार्ट आहे असं लिहिलं, बरोबर आहे. आता मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणता रे? एवढाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे फक्त, स्टेप बाकीचं आहे असं लिहिलंय मी, बरोबर आहे. आता हा जो डेरिव्हेटिव्ह आहे इथे मध्ये ऍडिशन आहे, म्हणजे अर्थ हा डेरिव्हेटिव्ह दोघांना पण सेपरेट होणार, बरोबर आहे. मग आता मी सेपरेट लिहिणार नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकणार. इंटू 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 मध्ये पुढे नाहीये, मग 1 चा डेरिव्हेटिव्ह किती होऊन जाईल? 0 प्लस आता हा जो आहे साइन स्क्वेअर एक्स, ऍक्च्युली हा काय आहे रे? साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, पण साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहितो डायरेक्टली साइन स्क्वेअर एक्स, म्हणजे इथं साइन एक्सचं इनर फंक्शन आणि स्क्वेअर हे आउटर फंक्शन आहे. मग सर्वात डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा? आउटर फंक्शनचा. आउटर फंक्शनला पॉवर 2 आहे, मग तो 2 घेतला मी मल्टिप्लायला, साईनचा पॉवर एक कमी करा, 2 चा पॉवर 2 होता, एक कमी केला 1 होईल, 2 म्हणजे काय होईल? साइन एक्स रेस टू 1 लिहायची गरज आहे का रे? इंटू हा झाला फक्त स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. ओके, सिन्स
कोणता फॉर्म्युला वापरला? सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x रेज टू n हाच फॉर्म्युला वापरलाय बघा. कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे, तिथं फॉर्म्युला वापरला. आता बरं बोलालो, हा 0 लिहिला नाही लिहिला काही फरक पडतो का रे? काहीच नाही. आणि डेरिव्हेटिव्ह आपल्याला दोनच घ्यायचे नेक्स्ट स्टेपला. हा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बाकी सगळ्या टर्म्स आहे असंच लिहायचं आहे. फक्त असं करू आपण, हा जो 3 तो एक नंबरला घेऊ, हा 2 जो आहे तोही एक नंबरला घेऊ. मग जर ते पुढे घेतले तर देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, ज्यावर आपण ते टर्म्स पुढे सर्वात पहिले 3 पुढे घेतला. 3 पुढे घेतल्यामुळे काय आला? 3 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू तो 0 यायचा नाही, मग 2 इंटू कॉस एक्स इंटू त्या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स स्टार्टिंग सी झाला म्हणजे मायनस साइन एक्स, हा आला कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह. पण आता मी ज्या स्टेपला डेरिव्हेटिव्ह घेतोय ना त्या स्टेपला फक्त त्या डेरिव्हेटिव्हलाच बॉक्स करतोय, स्क्वेअर ब्रॅकेट फक्त त्यालाच देतोय बरोबर आहे, बाकी सगळं सिंपल मध्ये लिहितोय. ओके नेक्स्ट नसा समजलं पुढची स्टेप पाहून घ्या. प्लस 2 पुढे घेतला इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू 2 साइन एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह घेऊन झाले बरोबर आहे. आता बाळांनो नेक्स्ट सिम्प्लिफिकेशन तुम्ही कसं करता हे प्रत्येकाचं प्रत्येकावर डिपेंड आहे. पण मला इथे फॉर्म्युला दिसतोय म्हणून फक्त एक ऍडिशन सांगतो फक्त बरोबर का. 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा कोणाचा फॉर्म्युला आहे? साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. राहिला प्रश्न फक्त मायनसचा, हे मायनस मध्ये असेल बरोबर आहे. मग इथे देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू -3. तो मायनस फक्त मी इकडे पुढे दिला, अर्थ नाही काही, अरे अर्थ नाही काही. ओके इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू बाळांनो ही टर्म याचा तो मायनस बाजूला करा, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स कोणाचा फॉर्म्युला आहे? साइन 2x साइन ऑफ 2x. सेम उद्योग इथे काय मायनसची अडचण नाहीये. मग प्लस 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू इथे पाहता 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स साइन ऑफ 2x. सिन्स इथे रिझनिंग द्या, तुम्ही काय फॉर्म्युला वापरला? 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स इज इक्वल टू साइन ऑफ 2x.
हा फॉर्म्युला पहा रिझनिंग मध्ये लिहायचा आहे. बरोबर आहे. ओके, आता दोन टर्म पहा. ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म. दोघांमधनं काय काय कॉमन निघतंय? सर्वात पहिले जो मागे लिहिलेला साइन ऑफ 2x तो दिसतोय फॉर्म. बरोबर आहे. नंतर इथे हा ब्रॅकेट 2दा आहे, इथे 3दा आहे, इथे पण हा ब्रॅकेट 2दा आहे, हा 1दा ब्रॅकेट आहे. मग हे सगळं कॉमन काढता येईल ना? मग कॉमन काढूया. dy बाय डी. काय काय कॉमन काढायचं ठरलं बा. परत पहिले तो साइन ऑफ 2x कॉमन काढायचं ठरलं. नंतर 1 प्लस साइन स्क्वेअर x, इथे पॉवर 2 आहे, इथे पॉवर 1 आहे, म्हणजे दोन ब्रॅकेट आहे, इथे एक ब्रॅकेट कॉमन निघाला. बरोबर आहे. इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, इथे पॉवर 2 इथे पॉवर 3, म्हणजे तीन ब्रॅकेट आहे, दोन ब्रॅकेट कॉमन निघाले. इंटू पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहिलं? -3 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. इथे दोन ब्रॅकेट होते, एक ब्रॅकेट तर बाहेर गेलेला आहे. 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर तोही बाहेर कॉमन काढलाय. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये फक्त तो -3 आणि या दोन पैकी एक ब्रॅकेट शिल्लक राहिला. +2 इथे पॉवर 3 होता ब्रॅकेटचा, म्हणजे तीन ब्रॅकेट होते ना, त्यातले दोन ब्रॅकेट तर बाहेर कॉमन काढले, उरला एक ब्रॅकेट फक्त, म्हणजे कोणता? 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. हा ब्रॅकेट कॉमन गेला आणि साइन 2x पण कॉमन गेलेला आहे. ओके, आता बघा हा जो आपण कॉमन काढला हा सिम्प्लिफाय करायचा. काय करता? याने इकडे मल्टिप्लाय करा. dy by dx is equal to sin of 2x into 1 plus sin square x into 1 plus cos square x bracket square into -3 sin square x +2 cos square x. ओके, काय करता येईल? फक्त ते कॉन्स्टंट टर्म्स आहे ना, -3 +2 तेवढंच करता येईल. बाकी काय करता येऊ शकतंय का? नाही. मग आता काय होईल? फक्त ते इथे dy by dx is equal to sin of 2x into 1 plus sin square x into 1 plus cos square x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ब्रॅकेट. आता वाला टर्म्स लिहिताना शक्यतो पहिली टर्म पॉझिटिव्ह लिहा, पण लिहिली पाहिजे गरजे नाही. काय म्हणतात, पहिले -1च लिहितो, चालेल, काय फरक पडणार नाही. आपण तेच करू वाटलं तर. -3 + 2 किती होईल? -1 -3 sin square x +2 cos square x. एखाद्याने हा ब्रॅकेट जर लिहिला असता 2 cos square x -3 sin square x -1, तर काय फरक पडला नसता. आणि ओके बाळांनो, फायनल आन्सर. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. थोडेसे एक्झाम्पल मोठे आले बा, 2 एक्झाम्पल आले फक्त. कालचं होमवर्क एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल. आतापर्यंत पाऊण तासामध्ये फक्त 2च एक्झाम्पल आले. होणार, तिसरं होणार ज्या पुढचं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. आणि बाळांनो, हे लक्षात घ्या, जर शक्यतो तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहे
तुम्ही लेक्चर रिपीट ऐकू शकताय, पाहू शकताय, बरोबर आहे ना. शक्यतो घरी हे लेक्चर सुद्धा रिपीट आहे, कारण की मोठे एक्झाम्पल्स आहे, भरपूर कॉम्प्लिकेशन चालले याच्यामध्ये, बरोबर आहे. तर हे समजले ते बाकीचे छोटे छोटे एक्झाम्पल होते ना, ते खूप इझिली समज. ओके, नेक्स्ट घ्या एक्झाम्पल नंबर 6. ऑनलाईन करणारे जर डिफिकल्टी असेल, एखादं एक्झाम्पल परत एक्सप्लेन करून पाहिजे असेल तर ते पुस्तकात लगेच सांगत जायचं की एक्सप्लेन करून परत सांगा. एक एक्झाम्पल रिपीट 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 10 वेळा रिपीट करून सांगण्यात येईल. पण भावांनो, त्या जी शंका विचारली तर मला समजेल की तुम्हाला समजलेलं नाहीये एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 6. अंडर रूट cos x प्लस अंडर रूट cos of root x. ओके, जमतंय एक्झाम्पल पास करायला. अशा टाईपचे 1-2 एक्झाम्पल आले. फक्त काय आलं इथं 2 टर्म्स वेगवेगळे आले. आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये एकच टर्म होत, पण रूटचे असे एक्झाम्पल आपण पाहिलेले. मग करा बरं सॉल्व. घरी जरी बसता न तरी कॉन्सन्ट्रेशन करा एक्झाम्पल्स वरती, कारण जरी हे तुम्हाला असं वाटलं की ठीक आहे कोविड आहे त्यामुळे आमचे एक्झाम कॅन्सल होतात वगैरे वगैरे, काय होईल ते होईल, नाही झालं पेपर कॅन्सल झाले तुम्हाला पेपर द्यायचे. पण हे डोक्यात ठेवा, बोर्ड एक्झामचं काही होऊ तुम्हाला सीईटी कंपल्सरी द्यायची. आणि फ्युचरमध्ये पुढे स्टडी करायचा असेल, शिकायचं असेल, पुढे मॅथ ठेवायचं असेल तर तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कंपल्सरी जमलंच पाहिजे. तर आणि तरच पुढे मॅथ ठेवण्यात उपयोग आहे, नाही तर डायरेक्टली बी ग्रुप मॅथ ठेवूच नका. ओके, डायरेक्ट आन्सर यायचं. या एक्झाम्पलचा आन्सर डायरेक्ट आहे, जास्त टेन्शन नाहीये. सोल्युशन लेट y इज इक्वल टू अंडर रूट cos x प्लस अंडर रूट cos ऑफ रूट x. आता काय काय जणांचं म्हणणं असतं, सर आम्ही सीईटीच्या चर्चा चालू करणार आहे. एक्झाम्पल सीईटी लिहू शकते. कसं आन्सर लिहिणार आहे? 1 स्टेप आन्सर सांगतो तिकडे बा. 1 स्टेप dy बाय dx इज इक्वल टू रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट cos x, cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x प्लस रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट cos ऑफ रूट x इंटू cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ रूट x, रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट x. याचा फायनल आन्सर मायनस साइन x अपॉन 2 अंडर रूट कॉस एक्स मायनस साइन ऑफ रूट एक्स अपॉन 4 इंटू अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट कॉस ऑफ रूट एक्स. बरोबर आहे? ज्यांनी पूर्ण झालं त्यांचं पण आन्सर आहे. पण आपण बघा जे पूर्ण झाल्यासाठी जी प्रोसेस केली ना, ती प्रोसेस आपण तोंडी केली फक्त इथे. बरोबर आहे? मग डोक्यात ठेवा, आपण जी प्रोसेस इथे करतो ना, सीईटीला काही वेगळं नाही करायचं, डेरिव्हेटिव्हला काही वेगळा उद्योग नाहीये. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हटल्यावर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावाच लागतो याच फॉर्म्युलांनी, याच मेथडने. हा, फक्त एवढं जर प्रॅक्टिस जास्त झाली तुम्ही 1 स्टेप आन्सर लिहू शकता सीईटीसाठी. पण जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही 1-2 एक्झाम्पलची प्रॅक्टिस करून डायरेक्ट एमसीक्यू घेऊ, खाऊ नाही वळणार. म्हणजे काहींच्या घरच्यांना काय कळत नसतं सीईटी काय आहे आणि ते अर्धा सर सीईटी.
बाळांनो डेरिव्हेटिव्ह वरती सर्वात जास्त एक्झाम्पल आता डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वरती, पण ते एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्टली येस करावं लागतात. याला शॉर्टकट नाहीये दुसरा कोणता. डेरिव्हेटिव्ह आधी मी डेरिव्हेटिव्ह घेतला ना, वन स्टेप आन्सर लिहिलं. कसं लिहिलं? फक्त जे आता आपण मोठा आन्सर करणार तेच काय केलं, फक्त डायरेक्टली लिहून टाकलं. बरोबर ना? माझा 1 बाय 1 हेच आन्सर आता 1 बाय 1 प्रत्येक स्टेप करत राहील. त्यामुळे ज्यांना रेग्युलरला समजतं ना बाळांनो, त्यांना डेरिव्हेटिव्ह म्हणजे सीईटी सुद्धा एक्झाम्पल समजतात. काही जर आता आम्हाला रेग्युलर नाही करायचं, आम्हाला डायरेक्ट सीईटी करायची. मॅथला हे पॉसिबल नाहीये. असा कोणता जगातला फॉर्म्युला नाही का जे एकच फॉर्म्युला आहे 8 एक्झाम्पल मध्ये वापरा डायरेक्ट फायनल आन्सर घ्या. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी इज इक्वल टू, सर्वात पहिले डेरिव्हेटिव्ह लिहा डी ऑफ अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस ऑफ रूट एक्स. करा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. डेरिव्हेटिव्ह जर सेपरेट केला तर पहिल्या टर्मला डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ कॉस एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ कॉस रूट एक्स. सर्वात पहिले रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट इनर फंक्शन कॉस एक्स आहे असते. इथं कॉस एक्स हे इनर फंक्शन होतं, रूट हे आउटर फंक्शन होतं, प्लस इथे सुद्धा कॉस ऑफ रूट एक्स हे इनर फंक्शन आहे. आउटर फंक्शन कोणतं आहे? रूट. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? 1/2 रूट. बरोबर आहे? हा सर, ओके, इथपर्यंत बरोबर आहे. एक टर्म राहिली माझी लिहायची. ओके, इथे काय आलं? फक्त आपण हा रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. इनर फंक्शन डेरिव्हेटिव्ह लिहायचा राहिला होता फक्त. ओके, 1/2 अंडर रूट कॉस ऑफ रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ रूट एक्स. काय होतं? सीईटीचे एक्झाम्पल सांगायला गेलं की मग थिअरीच्या एक्झाम्पल मध्ये स्टेप स्किप व्हायला लागतात. ओके, सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला? सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एफ ऑफ एक्स. ओके, आता दोनच डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. इथे कॉसचा, इथे कॉस रूट एक्सचा. इथे कॉस हे आउटर फंक्शन आहे, रूट एक्स हे इनर फंक्शन आहे. मग घ्या डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर dy बाय डी इज इक्वल टू 1/2 इंटू अंडर रूट कॉस ऑफ एक्स इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस 1/2 इंटू अंडर रूट कॉस ऑफ रूट एक्स इंटू इथे आउटर फंक्शन कोणतं आहे? कॉस, इनर फंक्शन रूट एक्स. मग बघा कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? मायनस साइन रूट एक्स आहे आता इंटू पुढे परत त्या रूट एक्सचा काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. बरोबर आहे? ओके, कोणता फॉर्म्युला वापरला? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एफ ऑफ एक्स मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर आहे? आता घ्या सिम्प्लिफाय करून. ही जी काही टर्म आहे ही इथे न्यूमरेटरला, ही टर्म सुद्धा इथे न्यूमरेटरला घ्या आणि हा मायनस जो आहे हा या प्लसला मल्टिप्लाय केल्यामुळे काय होऊन जाईल? मायनस होऊन जाईल. आणि लास्ट फक्त या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग डायरेक्ट आन्सर लिहिते.
dy/d इज इक्वल टू हा आला वरती मायनस साइन एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट कॉस ऑफ एक्स प्लस मायनस मायनस वरती झाला साइन ऑफ रूट एक्स अपॉन 2 मिनिटं वाप तिथे एक स्टेप स्किप करायची 2 इंटू अंडर रूट कॉस ऑफ रूट एक्स आहे ते त्या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 1/2 रूट एक्स 1/2 रूट एक्स म्हणजे 2 इंटू 2 किती झाला 4 रूट एक्स. मला वाटतं मी 1 स्टेप सुद्धा हे आन्सर लिहिलं होतं का रे बरोबर आहे. त्यामुळे बाळांनो हे डोक्यात घ्या सीईटी आतापर्यंत माझ्या सुद्धा असा कोणी मुलगा सापडला नाही की ज्याला रेग्युलरला काहीच समजलं नाही किंवा रेग्युलर त्यांनी काहीच नाही केलं आणि डायरेक्ट सीईटीला खूप चांगले मार्क्स पडले तेही स्टडी करून अंदाजे गोळे मारून नाही. मॅथ साठी बाळांनो तुम्हाला शॉर्टकट नसतो तुम्हाला तिथे स्टडीज करावा लागतो. रेग्युलरला जर मॅथ समजलं हे फॉर्म्युले वगैरे सगळे समजेल असते तरच तुम्ही एक्झामला ट्रिक्स वापरू शकता आणि ट्रिक्स फक्त काही एक्झाम्पल्सला आहे बाकी सगळे एक्झाम्पल प्रॅक्टिस जास्त झाल्यामुळे ओरली जमतात फक्त एवढा मुद्दा आहे. तुमची प्रॅक्टिस जर जास्त झाली ना तर एक्झाम्पल तोंडी जमायला लागतात. सीईटीला एवढंच आहे फक्त मॅथ्समध्ये वेगळं काहीच नाही. ओके स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. घेतला एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल नंबर 7. आता हे तरी सॉल्व्ह करून या. एक्झाम्पल नंबर 7 लॉग ऑफ sec 3x प्लस tan 3x. माझ्या मते याचा आन्सर तोंडी येतं म्हणजे सीईटी काय समजून घ्यायचं बा. आता सीईटीला एक्झाम्पल आलं लॉग ऑफ sec 3x प्लस tan 3x बरोबर आहे. सीईटीचं लेक्चर 2 मिनिटात सांगतो कसं असतं. लॉग का डेरिव्हेटिव्ह 1/sec 3x प्लस tan 3x इंटू sec 3x प्लस tan 3x चा डेरिव्हेटिव्ह. sec 3x चा डेरिव्हेटिव्ह sec 3x इंटू tan 3x इंटू 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस tan 3x चा डेरिव्हेटिव्ह sec square 3 इंटू 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. तो 3 इंटू sec 3x कॉमन काढला म्हणजे इथे 3 इंटू sec 3x इंटू tan 3x प्लस sec 3x अपॉन sec 3x प्लस tan 3x ब्रॅकेट कॅन्सल. फायनल आन्सर 3 इंटू sec 3x. सीईटी जर एकदा सांगितलं जर तुमची प्रॅक्टिस जास्त झाली तर तुम्हाला ओव्हरली सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात त्याकरता प्रॅक्टिस जास्त व्हावी लागते. टार्गेट आहे ना काहीतरी सीईटी JEE त्यांना पहिले हे समजलं पाहिजे. हे नाही समजलं आता हे जे मी ओव्हरली केलं ते स्टेप बाय स्टेपच केलं ना. फक्त काय केलं रिझनिंग्स नाही दिल्या स्टेप्स नाही लिहिल्या. मॅथ मध्ये शॉर्टकट एकच आहे काही स्टेप स्किप करणं दुसरा शॉर्टकट नाही. हा काही एक्झाम्पल्स मध्ये स्पेसिफिक पॅटर्न असतो त्या पॅटर्न नुसार आपण डायरेक्ट आन्सर गेस करतो बाकी नो शॉर्टकट नसतो. ज्यांना सीईटी किंवा JEE करायची आहे त्यांचं पहिलं काम आहे हे एक्झाम्पल प्रत्येक एक्झाम्पल कमीत कमी तुम्ही 3 वेळा सोडवा. प्रत्येक एक्झाम्पल ऑटोमॅटिक एक्झाम्पल तुमचे क्लिअर होतील आयडिया क्लिअर होतील तुम्ही ओव्हरली आन्सर काढू शकता. मग याचा आन्सर फायनल 3 इंटू sec 3x उद्या प्रत्येकाने सॉल्व्ह करायचं आहे सॉल्व्ह करून यायचंय ठीक आहे.